नमस्कार मंडळी, आज आपण कोकणातला प्रसिद्ध एक पदार्थ पाहणार आहोत, पोळे। त्यासाठी इथे मी अडीचशे तांदूळ घेतलेत, पाव वाटी उडदाची डाळ, 3 चमचे मेथी दाणे आणि 2 चमचे धणे घेतलेले आहेत। चांगले धुवून घेतलं आणि 6-7 तास आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे। हे बघा, आता 6-7 तास झालेत। त्यांना आपण धुवून एकदा निथळून घेऊयात आणि पंख्यावर वाळत ठेवूयात। धुवायचे स्वच्छ कपडा पंख्यावर वाळत घातलेत, चांगले वाळले की दळून घेऊयात। दळल्यानंतर जे बारीक चाळणीमध्ये जी कणी राहते ती बाजूला ठेवायची आहे। त्यापासून आपल्याला खळा बनवायचा आहे, पेस्ट बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये मग हे पीठ चाळवलेलं आपल्याला पाळवायचं आहे। हे बघा, आता हे सगळं पूर्ण दळून झालं आहे। 3 ग्लास मोठे 3 ग्लास भरून पाणी ठेवलं आहे उकळायला, त्यात खडा मीठ टाकलं आहे। इकडे चवळी भिजत घातली होती 1 वाटी, ती चवळीची पेस्ट पण करायची आणि पाणी उकळलं की ती पेस्ट त्या पाण्यात टाकायची आणि छान शिजवून घ्यायचं। आणि ही जी कणी आपण काढली होती पीठ दळल्यानंतर, ती कणीसुद्धा आपल्याला आता त्या पाण्यात उकळत्या टाकायची आहे। पण ती टाकताना त्यामध्ये आधी 1 ग्लास पाणी टाका, अशी कोरडी टाकू नका, नाहीतर मग गुठळ्या होतात। पाण्यात टाकूनच ती मिक्स करून टाकलीत की मग गुठळ्या होत नाहीत। आणि टाकताना सुद्धा एका हाताने व्यवस्थित ढवळत जा, म्हणजे व्यवस्थित ती एकजीव एकत्र होईल आणि चांगल्या प्रकारे शिजेल। हे दिसते आता छानपैकी आपली ती जी पेस्ट किंवा जी कणी टाकली होती तांदळाची पिठाची ती शिजली आहे, अशा प्रकारे जाड झालं आहे। आता मी 20-25 मिनटं ते बाजूला ठेवलं होतं थंड व्हायला। खूप पण गार करायचं नाही आहे, थोडं गरमच असेल तेव्हाच ते पीठ आपल्याला काय करायचं आहे, कालवायचं आहे बाकीचं पीठ। आणि वरून पाणी एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे। जेवढी आपण ती पेस्ट केलेली आहे, खळा केलेला आहे, त्याच खळ्यामध्ये त्या पेस्टमध्येच आपल्याला ती आहे तेवढं पीठ सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही किती जाड पीठ ठेवलेलं आहे मी, कारण ते नंतर फर्मेंट झाल्यानंतर थोडं पातळ होतं, त्यासाठी इतकं जाड पीठ ठेवलं राहिलं तरी चालणार आहे आणि असंच ठेवायचं आहे। आता स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपण थोडं दम देऊया त्याला। विस्तव आहे चुलीतलं आणलं आहे, ते टाकून त्याच्यावर कांदा कापून टाकायचा आणि वरून तेल टाकायचं। खूप मस्त स्मोकी स्मेल येतं। आणि वाफ जाऊ नये यासाठी मस्त झाकण व्यवस्थित ठेवा। आता माझ्याकडे झाकण होतं, त्यातून वाफ जात होते म्हणून झाकण बदललं मी। आणि इथे उबदार जागेवर ठेवा, एकतर ओव्हनमध्ये ठेवा किंवा असं मी ठेवलं आहे त्या पद्धतीने उबदार कापडामध्ये झाकून ठेवा। पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने उन्हाळ्यात काय ठेवायची गरज नाही लागत। आता पाहूया, सकाळी रात्रभर मी ते फर्मेंट करत ठेवलं होतं, तर हे सकाळी मी ओपन केलं आहे, खोलून बघितलं आहे। बघू शकता तुम्ही की पीठ खूप सुंदर आणि मस्त आलं आहे, जाळी सुटली पिठाला छानपैकी, दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये। छानपैकी पीठ असं वर आलेलं आणि छान जाळी पण सुटले। आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे। कोणत्याच प्रकारचा इनो किंवा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, खायचा सोडा अजिबात मी इथे टाकलेला नाही आहे पिठात, पण छान पीठ फर्मेंट झालेलं आहे। पीठ थोडं जाड वाटते म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे, तुमच्या पद्धतीने ते ॲडजस्ट करा। तव्याला तेल लावलं आणि आता हे पोळा बनवूयात आपण। तुम्ही बघू शकता छानपैकी आता या पोळ्याला जाळी सुटते, दिसत असेल व्हिडिओमध्ये, अशी छान जाळी सुटते, जाळीदार असा पोळा होतो। कोकणात काही ठिकाणी त्याला आंबोळीसुद्धा बोलतात। आम्ही इकडे झाकण ठेवायचं आणि शिजवून द्यायची। शिजलं की झाकण काढून आता काढूयात, पोळा पलटूयात। बघा, सहजपणे तो तव्यातून सुटतो, छान जाळीसुद्धा येते आणि मऊसूत असा आपला पोळा तयार आहे खाण्यासाठी। बघा, छान झाले, चहासोबत छान लागतो। काही जण बटाट्याची भाजी करूनसुद्धा त्याच्यासोबत खातात।